तो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा राधा आमचा केदार मेंटल हॉस्पिटल. न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो यही सौरभ था भी सौरभ खो सौरभ. गया न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो यही था अभी खो गया न जाने मेरे दिल को क्या सौरभ हो गया अभी तो यही था अभी सौरभ खो गया हो गया है सौरभ. तुझको तो प्यार सजना लाख कर ले तू इनकार सजना हो गया है तुझको तो प्यार सजना लाख कर ले तू इनकार सजना दिलदार सजना है ये प्यार सजना न जाने मेरे आय एम सॉरी दिल को क्या सॉरी. सौरभ हो सौरभ अभी तो यही था भी खो गया खो गया सीमा इथे बसलीयस तू. ये ना पाठ घे. हो आमचे सासरे कुठे आहेत नाहीतर इथेच बसलेले असतात बुद्धिबळ खेळत. अगं दोघंही गेलेत बाहेर. तुझं काय चाललंय. आमच्याकडे काय अळीवाचे लाडू झाले आता डिंकाचे लाडू. बरं जमतं तुला हे सगळं. माझी नणंद असते ना तर मी सरळ विकत आणून दिलं असतं. अगं जॉब करतेस ना तू वेळ कसा मिळणार तुला. असं काही नाही ग पण तुला आवडच आहे पहिल्यापासून. म्हणजे कॉलेजला लेक्चरर होतीस तेव्हाही करायचीच सगळं. तुझं खरंय आवड आहेच मला. म्हणून तर सासूबाई आजारी पडल्यानंतर मी जॉब सरळ सोडून दिला. आणि आता पण बघ ना रंजू आणि तिचं बाळ घरी येणार आहे म्हटल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालंय मला. ए पंचमी जरा बघ ना भाजी लागली नाही ना. नाही नाही. हा मग गॅस घालो झाकण ठेवून दे. काय ग दादा आणि बाबांची जोडी गेलीये कुठे. रंजूला बघायला गेलेत. आता काय त्यांना नातीचं नवं खेळणं मिळालंय ना. तिकडनं जाणार आहेत शिवाजी मंदिरला संगीत नाटक बघायला. काय पण बाई भारी हाऊस. घरी पण सदान कदा तेच चालू असतं.
कंटाळा नाही का ग येत तुला? नाही, गाण्यांचं नाही, स्वभावाचा येतो. पण काय करणार. मी पण स्वभावालाच कंटाळते ग. प्रत्येक गोष्टीत आपलं नाक खुपसणं आणि सूचना. इथे आपल्याला श्वास घ्यायला फुरसत नसते आणि यांचं आपलं वेळोवेळी यायचं आणि तिकडे उपदेश करत बसायचं. वैताग येतो ग मला सुद्धा. घरीच बसून देत नाही म्हणून मी. आणि मग इकडे आले की इतके चांगले आणि समजूतदार वागतात की मग मीच खोटी पडते. राग येतो मला अक्षरशः कधी कधी त्यांचा. जाऊ देत ग, लहान मुलं आहे तसं समजायचं. नाही जाऊच दे ग. मी ऍक्च्युली तुला इकडे जरा वेगळंच काहीतरी सांगायला आले होते. काय ग? नाही म्हणजे असं तू काही गैरसमज वगैरे करून घेऊ नकोस. पण उद्या असं नको व्हायला की मला माहिती होतं किंवा मला कळलं होतं पण मग मी तुला सांगितलंच नाही. अगं बाई, काय एवढं सांग ना. अगं माझ्या ऑफिस समोर लेक नाहीये का? म्हणजे तो आता पिकनिक स्पॉटच झालाय, डेव्हलपच केलाय म्हणजे तसा. तिथे ते बोट राईड्स वगैरे असतात. हा हा, माहितीये मला ते. त्याचं काय? अगं तुमच्याकडे ती डॉक्टर राधा येते ना, तर तिला आणि सौरभला बऱ्याचदा पाहिलंय मी त्या लेकवर. अगं म्हणजे ती मोठी वाटते ग सौरभ पेक्षा. आणि सौरभचं काय आपल्या नाही म्हणजे अजून कशाचा काही पत्ता नाही आणि उगाच आपलं. तुला कळतंय ना म्हणजे मी काय म्हणतेय ते. उगाच हेच खरं तर मी सांगायला आले होते तुला. पंचमी, राधा आणि सौरभ खूप चांगले मित्र आहेत. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्यापेक्षा घारुअण्णा इथे जास्त का चांगले वागतात याचा जरा विचार कर. बघ राग आला ना तुला. मी आपल्या चांगलेपणाने सांगायला आले. तुला जर नसेल आवडलं तर मी नाही सांगणार. राहिलो सॉरी, येते मी. सौर्या, हे काय झालं? हे सौरभ, अरे तू काय गुंगीचं औषध घेतलंस की काय? काय झालं सौरभ? केसर, मी तुला खूप वेळा मिठी मारतो ना तेव्हा. सौर्या अरे काय बोलतोस तू? काय आवल्या गप ना यार. केसर मला तुझ्याशी बोलायचंय. इकडे येतो. अरे पण सौरभ, राधा, केदारला मेंटल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिट करायला लागणार आहे. त्याची अशी समजूत झाली की तू लग्नाला होकार दिलायस. पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या आत लग्न नाही झालं तर केदार भरमसाठ झोपेच्या गोळ्या घेईन असं म्हणतोय. राधा, हाय. हाय. आज पहिल्यांदाच तू स्वतःहून मला फोन केलायस. एनिथिंग स्पेशल? सौरभ बद्दल बोलायचं होतं. हॅलो 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 गौतम. कट का केला? नाही, तो फोन कट नाही करणार. कट झाला असेल.
शांत वाजते पण हा फोन का उचलत नाहीये? बोल राधा. अगं इथे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून फोन घेता नाही आला मला. बोल बोल, काय म्हणत होतीस? गौतम, मी तुला त्रास देत नाहीये ना? छे छे, तुझा कसला त्रास? इट्स अ प्लेजर ऑलवेज. माझे त्रास वेगळेच आहेत. म्हणजे बिझनेस आहे ग. बिझनेस मध्ये कसं मला हाफ हार्टेड गोष्टी करायला आवडत नाहीत. जे काय करतो ते पूर्ण एकाग्रतेने आणि वेळेच्या खूप आधी मला टार्गेट अचीव्ह करायला आवडतं आणि ते मी करतोच. एनिवे, बॅक टू सौरभ. काय सांगत होतीस त्याच्याबद्दल? गौतम, सौरभ खूप खूप म्हणजे प्रचंड अपसेट आहे. का? काय झालं? मानसनी केदारला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितलंय. हो. हो, कारण आणि सौरभला ते बिलकुल सहन होत नाहीये आणि तो अपसेट झाला की मला नाही आवडत, मला नाही सहन होत ते. पण डॉक्टर मानस हा केदारचा डॉक्टर आहे राधा, सायकॅट्रिस्ट. सो तो सांगेल त्याप्रमाणे करायला हवंच ना. एक डॉक्टर म्हणून तुला हे कळतंय ना? हो गौतम, मला सगळं कळतंय, पण सौरभला कसं सावरायचं हेच ना. राधा, तुलाच त्याला समजावून सांगावं लागेल ग. ऍडमिट तर करावंच लागेल ना केदारला. हो. थँक्यू गौतम, तुझ्याशी बोलून बरं वाटतंय मला. बाय. बाय. पण मला नाही. काय झालंय सौरभ? सौरभ, बोल ना सौरभ, काय झालं? केसर, मी जेव्हा जेव्हा तुला मिठी मारतो तेव्हा तेव्हा तुला तेव्हा काय? तेव्हा तेव्हा काही क्षणांनी तुला माझ्या मिठीतून बाहेर पडावं असं वाटतं. का असं विचारतोस? केसर, प्लीज सांग ना मला. प्लीज, माझी शपथ आहे तुला यार, सांग ना. नाही वाटत. नाही वाटत? माझ्या मिठीतून काही क्षणांनी बाहेर यावं असं नाही वाटत तुला? नक्की? नक्की. पण का? का? सौरभ, तुम्हाला ऑकवर्ड करतोस. केसर, प्लीज यार, प्लीज मला सांग. माझी शपथ आहे तुला, सांग ना मला, कारण सांग ना यार केसर. कारण? माठ आहेस का तू? तुला साधं कसं कळत नाही रे. मला कायमच तुझ्या मिठीतच राहावं असं वाटतं, जन्मभर. बिकॉज आय लव्ह यू. Because I love you. I love you, Saurabh. I love you. I love you. मला हे असंच झालं होतं. राधाच्या मिठीतून बाहेरच यावं असं वाटत नव्हतं. कायम असंच मिठीत राहावं जन्मभर. काय झालं?
आय एम सॉरी. आय एम सॉरी. सौरभ, जीजू जीजू काय झाला? हा थांब थांब ना. काय झाला? बाहेर आहे ना. चल, चल, चल. काय रे? हे सोन्या काय झाला? हा जीजू मला समजत नाहीये मी काय करू. हे? काय करू मी जीजू. तू बस 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 खाली. हं? मला सांग काय झाला? नीट सांग काय झालं? हा जीजू जे काय होतंय ते बरोबर नाहीये जीजू. म्हणजे जीजू खरंच बरोबर नाहीये ते. अरे काय बरोबर नाही? राधा हा राधाबद्दल बोलतोयस तू? तुम्हाला कसं कळलं जीजू? कसा कळला? मी मागे तुला बोललो होतो मी उडत्या पक्षाची पिसा मोजतो. तू राधाच्या प्रेमात आहेस. आता तुझी सुटका नाही बाळा. नाही नाही जीजू. जीजू नाही. अरे जीजू हे बरोबर नाहीये जीजू. काय बरोबर नाही आहे? जीजू नाही हे बरोबर. काय काय असं नाही व्हायला पाहिजे ना जीजू. काय व्हायला पाहिजे मग? जीजू राधा आणि केदारचं लग्न व्हायला पाहिजे ना जीजू. अरे हो केदारचं लग्न नाही झालं ना राधाशी तो झोपेच्या गोळ्या घेत म्हणतोय जीजू. नाही रे बाबा. जीजू नाही मी आफ्रिकेला निघून जातो जीजू. मी कायमचं तिकडे निघून जातो. मी परतच येत नाही. असं नाही बोलायचं. नाही तर नाही तर मी मरून जातो जीजू. माझ्या असं नाही बोलायचं रे राजा. असं नाही बोलायचं. सॉरी जीजू असं नाही व्हायला पाहिजे ना. अरे हो रे बाबा पण मला समजलंच नाहीये कसं झालं. हा पण हे नाही व्हायला पाहिजे ना. असं खरंच नाही व्हायला पाहिजे जीजू. असं आपल्या हातात नसते रे ते सोन्या. केदारचं लग्न झालं नाही ना राधाशी तर त्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागेल जीजू. अरे डॉक्टर मानस पण मला तेच सांगत होता जीजू. असं खरंच नाही झालं पाहिजे. आपला तू वेड्यासारखा प्रेमात आहे राधाच्या जीजू. अरे मी राधाच्या प्रेमात पडलो. असं नाही व्हायला पाहिजे जीजू. अरे हो रे. मी काय करू जीजू. असा काही ठरवून होते का रे हे राजा? आहेस तू प्रेमात तिच्या. तिचाही प्रेम आहे तुझ्यावर. तू आधी पहिला शांत हो. होईल होईल सगळा काहीतरी होईल. व्यवस्थित होईल. जे सौरभने कधीच शब्दात सांगितलं नाही, जे त्याच्या डोळ्याआड होतं पण कधीच ओठावर आणलं नाही, ते आज त्याच्या स्पर्शातून मला जाणवलं. सौरभ प्रेम करतो माझ्यावर,
सौरभ खूप 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 प्रेम करतो माझ्यावर.